विचार तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला? त्रास होतो मला त्रास होतो. की आम्ही सिंधुदुर्ग शिवसेना प्रमुख मान्य पाहिजेत. ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजेत. ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये, कुठली हातगाडी असता कामा नये. हा 50-100 वर्षाचा विचार दिघे साहेबांच्याकडे होता. ठिकाणी असतो तसं नाही, पण आज ज्यावेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसा या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे. हा बाळासाहेबांचा विचार होता, हा दिघे साहेबांचा विचार होता. अरे तुम्ही स्वतः करता, स्वतःच्या चेल्या चपाट्यांका म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाम मार्गाला लावणार आणि त्यांच्या जाहीर आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झालंय. आव्हान निर्माण झालंय काय? भविष्यामध्ये अशा पद्धतीने या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार का? भ्रष्टाचारी लोकांची मला कधीही माफ करणार नाही. आणि बरोबर अरे आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाहिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात
म्हणून आज ही महाच्या बोजाखाली आहे. ही महानगरपालिका त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार देऊ, कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकत नाही. तीच अवस्था जर ह्यांच्या हातात मुंबईची महानगरपालिका राहिली तर लवकरच ती अवस्था त्या मुंबई महानगरपालिकेची व्हायला आता वेळ लागणार नाही. यांचा डोळा त्या डिपॉझिटवर आहे, डिपॉझिटवर आहे, त्या डिपॉझिटवर आहे. ते राहिलं त्या खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बसचा जर प्रवास कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि तुमची मला वाटतं बस प्रवास ट्रान्सपोर्टेशन बंदच पडलं. मागच्या वेळेला 1-1 कोटी रुपयाच्या काहीतरी 37 गाड्या तुम्ही आणल्यात. त्यातल्या मला वाटतं 16 की 17 आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत. आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करायला दिलंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बस सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षण सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून देशामधून येणारा रुग्ण हा मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटल सेवा देते. आणि मगाशी राजनजी विचारे 4-4 वेळा सांगत होते घोडबंदर 18 माणसं मेली मांडला. नगरपालिका ताब्यात आली असेल शिवसेनेच्या युती काढून टाकली. महाविकास या ठाणे वाचवली पाहिजे. हे तसा विचार केला असाल की तुमच्या कौतुकाबद्दल मला ह्या कमिशनरचा संशय येतोय. अधिकार गाजवलेत नाही तर येत्या विधानसभेच्या ठिकाणी सांगतोय. आता एक निर्णय तुम्ही चांगला घेतला. मंदिर तो बोरशिया. कोण तो बोरशिया? सगळ्यांच्या तोंडात पाटोळे बोरशे, पाटोळे बोरशे. आणि तो पवार कुठला नाही काय? तो कुठला तरी पवार जेलमध्ये गेलाय तो. आहे ना. मग चेन बरीच मोठी दिसते. मोठा आहे भरपूर आहे.
वाचले बरेच, एकदा मूड मध्ये आलो तर बराच वेळ जाईल आणि म्हणून मला या ठिकाणी कमिशनरला त्या भांडणा करता पण अधिकार म्हणून, फक्त अधिकारी म्हणून त्या ठिकाणी हा पण चांगला आणि तो पण चांगला असलं कौतुक करून घेऊ नका. कमिशनरने म्हणून चांगला म्हणायला मी येईन स्वतः, म्हणून येईन. पोलिसांना पण ते आणि किमान स्वतः स्वाभिमान घाण ठेवला तरी चालेल, पण अंगावरच्या वर्दीची इब्रत राखण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, करावं लागेल. प्रोटोकॉल हा राहिला पाहिजे, पण कायदा कानून सर्वांना सारखा असला पाहिजे. आणि आताच मी चर्चेमध्ये जितेंद्रजी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून दिली सर्वांच्या, ज्याचं कौतुक मगाशी कोणीतरी केलं की मी माझ्या नगरपालिका, आपण दोघे एकत्रच मंत्री म्हणून होतो, माझ्या कारकिर्दीमध्ये जो म्हणून मी कायदा केला, जो कायदा केला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये चूक झाली तर सर्वसामान्य माणसाला जबाबदार धरलं जायचं, त्याच्यावर कारवाई केली जायची. पण कायदा राबवणारा अधिकारी मात्र स्वतः चूक केला तो ना सांगितलं. कडे साधी तक्रार केली, त्यांनी पोच घ्यावी, आणि तरी सुद्धा जर अनधिकृत बांधकाम झालं त्या अधिकाऱ्यांना त्या कायद्यामध्ये सस्पेंड करणं, डिसमिस करणं ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ती कमिशनरनी मान्य केली, सर्वांच्या देखत मान्य केलेली आहे. घाबरायचं काही कारण नाही. आणि पैसे मिळ लावून हरकत नाही कर. अरे तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला, म्हणजे घरातले पण ह्यांच्या चोरीला सामील नाही. आता काय झालंय, बघून ये
झाला तो तसा कोणाचा जो एक कोण तो अरे कोण याला ठाणेकर गारटले काय रे मला ऐकायला येत नाही त्रास होतो मला त्रास होतो मित्रा माझा मी अध्यक्ष राष्ट्र आम्ही कुणीतरी आम्हाला हात दिला आम्हाला मोठं केलं जरा माझं भाषण काढून पैसे उडवाय रामदास कदमान गृहराज्य नावावर तुमचा भार आहे तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड लावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता सेना प्रमुखांच्या मृत्यूचा अशा पद्धतीने
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।